श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो। माझ्याकडे तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आपला पितृपक्ष सुरू आहे आणि हा पितृपक्षामध्ये बऱ्याच जणांच्या बऱ्याच अशा सेवा या देखील सुरू आहेत। पण काही जणांना या पितृपक्षामध्ये काही पर्सनल अडचणींमुळे किंवा काही वैयक्तिक अडचणींमुळे हे सेवा करायला जमलेलं नाही। तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येला सेवा काय काय करायच्या, कोणकोणत्या करू शकता, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। हे बघा, आपली सर्व पितृ अमावस्या ही म्हणजे सर्व पितरांना, त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की सर्व पितृ अमावस्या म्हणजे सर्व पितरांना आपल्या समर्पित असते। तर ज्यांना कोणालाही ही अगोदर श्राद्ध घालणं जर झालं नसेल किंवा काही मासिक अडचणींमुळे महिलांना शक्य झालं नसेल कुठल्या सेवा करणं किंवा श्राद्ध घालणं, तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येला घातलं तरी देखील चालतं, त्यामध्ये काही हरकत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांची काय काय सेवा करायची आहे हे बघा। सर्व पितृ अमावस्या ही 20 सप्टेंबर 2025 या रोजी उत्तरात्र 12:16 सुरू होत आहे। तर 21 तारखेला 1 वाजता ती संपत आहे। तर अशा प्रकारे 21 तारखेचा संपूर्ण दिवस ही आपली अमावस्या राहणार आहे। तर या अमावस्येच्या दिवशीच आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ, जर कोणाला श्राद्ध घालणं शक्य झालं नसेल तर त्यांनी आवर्जून पितरांच्या स्मरणार्थ श्राद्ध आवर्जून घालावं। श्राद्धामध्ये मेन कोणते नैवेद्य असतात, तर कढी असते, खीर असते आणि उडदाचे वडे असतात। हे तीन पदार्थ, हे 3 नैवेद्य हे मेन असतात। प्रत्येक ठिकाणानुसार किंवा प्रत्येकाच्या परंपरांनुसार ते बदलत जात असतात। त्याचबरोबर त्यानंतर आपण सूर्याला या दिवशी आवर्जून पाणी घालावं, सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यावं। हे बघा, तुम्ही देत नसाल तरी देखील सर्व पितृ अमावस्येला सूर्याला आपल्या सूर्याच्या जलामध्ये आपल्याला तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ चिमूटभर टाकून आपल्याला ते अर्घ्य पितरांच्या स्मरणार्थ हे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। हे बघा, असं म्हणतात की पितृपक्षामध्ये आपले सर्व पितर हे धर्तीवर अवतरलेले असतात, म्हणजे ते जमिनीवरच असतात आणि त्यानंतर ते आपापल्या ठिकाणी जात असतात। तर यामुळे आपल्याला पितृपक्षामधला सर्व पितृ अमावस्या म्हणजे आपल्या पितरांचा या धर्तीवर हा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर त्यांना जायचं असतं। त्यामुळे आवर्जून आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ या काही सेवा करायच्या असतात। त्यानंतर देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची जी काही दक्षिण दिशा आहे तिला तोंड करून बसायचं आहे एका आसनावर आणि आपल्याला तेव्हा पितृतुष्टीकारक स्तोत्र म्हणजे पितृस्तोत्र आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या स्वामींच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल। त्या पुस्तकामधून आपल्याला ते वाचायचं आहे पितृस्तोत्र। हे बघा, तसंही आपल्याला रोजच वाचायचं असतं पितरांच्या स्मरणार्थ, त्यांचा आपला कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी। पण आपल्याला या दिवशी तरी कमीत कमी हे वाचायचं आहे आणि त्यानंतर ते आसन आपल्याला उचलून त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ते आसन ठेवून द्यायचं आहे। परत त्या आसनाला आपल्याला हात लावायचा नाही। आपण जर पितरांची सेवा करणार आहोत तेव्हाच आपल्याला त्या आसनाला हात लावायचा आहे, हे लक्षात घ्या। त्याशिवाय आपल्याला त्या आसनाला हात लावायचा नाही। देवपूजेचं जे आसन आहे ते तुमचं वेगळं ठेवा आणि या पितरांचं जे आसन आहे, पितरांच्या सेवेसाठी जे आसन आहे ते वेगळं ठेवा, हे लक्षात घ्या। जरी त्या आसनाला आपल्या चुकून हात लागला तरी पण आपले हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा केल्याच्या नंतर संध्याकाळी मी तुम्हाला कणकेचा दिवा लावायला लावलेला आहे, तो आवर्जून लावा। हे बघा, तुम्हाला भले इतक्या दिवस नाही जमलं तर आवर्जून या दिवशी तरी आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे। तो कसा लावायचा, काय लावायचा याचा देखील संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून तो जाऊन बघा। त्यानंतर आपल्याला आवर्जून या दिवशी पितरांसाठी तर्पण करायचं आहे।
त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला जर श्राद्ध करणं जर शक्य नसेल तर आवर्जून आपल्याला आघारी या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ द्यायची असते। आघारीमध्ये आपल्याला पांढरा भात आणि त्यावर दही टाकून आपल्याला आघारी द्यायची असते। भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नसतं, हे लक्षात घ्या। आणि भात आणि त्याच्यावर दही टाकून आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आपल्याला आघारी द्यायची असते, कारण असं म्हटलं जातं की पितरांचा वास हा आपल्या घराच्या बाहेर असतो, त्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर आघारी द्यायची आहे। आघारी कशी द्यायची तर तुम्ही एक तवा घ्यायचा आहे, काळा तवा, आणि त्याच्यावर तुम्ही लाकडं जाळा किंवा शेणाच्या गोवऱ्या देखील जाळू शकता आणि आपल्याला त्याच्यावर दही भात टाकून आणि आपल्याला त्याची पूजा करायची असते आणि ती आघारी पेटवून द्यायची असते, हे लक्षात घ्या। अशा प्रकारे आघारी पेटवायची आहे। मी जो नैवेद्य सांगितला तो आवर्जून दाखवायचा आहे। जर दुसरा नैवेद्य दाखवणं शक्य नाही झालं, कढी वगैरे करणं शक्य नाही झालं किंवा कढी खीर वगैरे, तर आपल्याला आवर्जून दही भाताचा तरी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे, हे लक्षात घ्या। तो दही भाताचा नैवेद्य त्याचबरोबर थोडासा आपल्या गच्चीवर टेरेस आपण ज्याला म्हणतो तिथे सुद्धा नेऊन आपल्याला ठेवायचा आहे, तो पक्ष्यांना खायला द्यायचा आहे, हे लक्षात घ्या। तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पितृपक्षामध्ये दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे। हे बघा, पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं असतं। तुम्ही शिधा दान करू शकता, अन्नदान करू शकता, तुमच्या सोयीनुसार तुम्ही काहीही दान केलं तरी देखील चालेल। फक्त शिधा दान करताना हे लक्षात ठेवा की शिधा या अशाच व्यक्तीला दान करा ज्याला खरंच त्याची गरज असेल। दान करताना आपल्याला सत्पात्री दान करायचं असतं, म्हणजे खरंच त्या व्यक्तीला त्याची गरज असेल। जर तो घरचा पुरा असेल तर त्याला दान करून आपला काहीही उपयोग होत नाही। ज्याला खरंच त्या दानाची गरज आहे अशाच व्यक्तीला आपल्याला दान करायचं आहे। आणि दान करताना त्याचं कमीत कमी एक वेळचं जरी जेवण हे संपूर्ण जेवण होईल त्यामध्ये, किंवा एक वेळचं तरी त्याच्या कुटुंबाचं भागेल त्यामध्ये, असं आपल्याला दान करायचं आहे। एवढं दान करायचं आहे, हे लक्षात घ्या। मग ते तुम्ही काहीही दान करू शकता। तांदूळ दान करा, गहू दान करा, डाळी दान करा, किंवा संपूर्ण किराणा दान केला 1-1 किलो तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही। अशा प्रकारे आपल्याला दान देखील करायचं असतं। किंवा तुम्ही चप्पल दान करू शकता, घोंगडी दान करू शकता। आता थंडीचे दिवस येणार आहेत तर घोंगडीसुद्धा तुम्ही दान करू शकता, छत्री दान करू शकता, किंवा वस्त्र दान केले तरी देखील चालेल। अशा प्रकारे आपल्याला दानाला देखील या दिवशी हे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ते दान आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ करायचं आहे। आता तुमचे जे कोणी पितर आहेत, आपले जे कोणी घरातले गेलेले आहेत त्यांचं स्मरण करून आपल्याला ते दान करायचं असतं, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर आपल्याला हिरण्यदानाला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे। हिरण्यदान तरी आवर्जून आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे। तुम्ही भले बाकीच्या सेवा करा नका करू, पण हिरण्यदान आवर्जून करा। हे बघा, आता हिरण्यदान हे फक्त आपल्याला गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणाला करायचं असतं, हे लक्षात घ्या। पंडितालाच आपल्याला हे दान करायचं असतं। तर ते दान कसं करायचं तर अर्धा किलो आपल्याला पेढे घ्यायचे आहेत। अर्धा किलो पेढे आपल्याला दान करायचे असतात। ते तुम्ही पांढरे दान करा किंवा केशरी पेढे दान करा तरी देखील चालेल। तर असे पेढे आपल्याला दान करायचे असतात। त्याचबरोबर जाण व जोड देखील आपल्याला त्यांना दान करायचं असतं, आणि 51 रुपये किंवा 11 रुपये देखील तुम्ही त्यांना दान करू शकता। तर अशा या 3 वस्तू आपल्याला गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणाला दान करायच्या असतात। तर हिरण्यदान हे काही ब्राह्मणच घेतात, काही संकल्प केलेले ब्राह्मण घेत नाही। त्यामुळे आवर्जून जे ब्राह्मण घेतात अशाच ब्राह्मणांना आपल्याला दान करायचं असतं। तर अशा या गोष्टी आहेत, या छोट्या अशा सेवा आहेत ज्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत। तुम्हाला भले इतक्या दिवस नाही जमलं तर ठीक आहे, कोणाचा मासिक धर्म आहे किंवा कोणाला सुतक असलं किंवा कोणाला आणखीन काही प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही या दिवशी तरी कमीत कमी हे आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांना ऋणातून मुक्त होण्यासाठी, आपला पितृदोष यामुळे भरपूर प्रमाणात कमी होतो आणि आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा या सेवेमुळं, या छोट्या अगदी सेवा आहेत पण
आपल्या 7 पिढ्यात सुद्धा या दोषामुळे तोरून जात असतात, हे लक्षात घ्या. तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.